सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यालंकार मंडित शतशास्त्रास्त्र पारंगत न्यायनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर महाराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की। अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात र सौराज्याचा सूर्य उगवला भेदित काळी ही रात र वाऱ्याच्या वेगाने सूर्याच्या तेजाने घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपाने आला माझा देवर कसमी फेडू तुझा उपकार माझ्या राजार माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाच नावर माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाच नावर। धन्यवाद थँक्स। तरी ते आमचे शंकर मोगल सर समीर मडवी सर व्यासपीठावर थांबा। तरी ते मान्यवरांचं आगमन बघा संपूर्ण भोलानाथ दादांना जे त्यांच्या 10वी वर्गातील सर्व सहकारी ते आलेले आहेत। एकेकाली 1998 छत्रपती 10वी वर्गातील सर्व सहकारी ॲपकॉडिस कंपनीतील सर्व सहकारी पाहतो साईनाथ केनी पेठाली निलेश भोईर पडगे अजय मोरावकर अजय दादा मोरावकर पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर अभिजित भोईर पडगे रघुनाथ भोईर पडगे सचिन पाटील धुंद्रे भूपेंद्र पाटील वलवली आणि संजय पाटील कानपोली ॲपकॉडिस कंपनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि सुरेश जोशी एक आदर्श क्रिकेटर पडगे यांच्या वतीने स्पर्धेला हा भोलानाथ दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। पेठ गावचे मान्यवर विशाल दादा जोशी रणजित खरत यांचं देखील शुभागमन झाले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। तर 16 म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणारे आमच्या रणजित दादा घरात आणि विशाल जोशी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आहे। वलूया पीटी अर्थात प्रवीण टेंबे यांच्याकडे। यस थैंक यू सो मच। बिग फाइट मैच चिंद्रन बनाम नितलस के बीच पे तलोजा एमआरडीसी की 2 सबसे बड़ी टीमें। पहली बॉल स्क्वायर कट किया हल्के हाथों से गैप शॉट खेलने की कोशिश पॉइंट पर फील्डर है मैच 1 रन यहाँ से मिलेगा। अंपायर सिग्नल बीबर बॉल को रेफर करना चाहते हैं बैटर यू। थर्ड अंपायर टीवी स्क्रीन पर बीबर बॉल को आइए देखते हैं। कमेंट्री बॉक्स से मेरे साथ जुड़ेंगे रोशन पाटिल सर शिरौली हमारे खास मित्र है श्री रोशन पाटिल। नो बॉल कंटिन्यू नो बॉल बीमर बॉल रिव्यू सक्सेसफुल बैटिंग टीम रिव्यू मैच ऑन संग्राम 11 नितलस उनके खिलाफ खेलती हुई रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन एमआरडीसी की 2 बड़ी टीमें। रोशन जबरदस्त मुकाबला आपको देखने मिलेगा आज। बीमर बॉल अजय कडू ऑन स्ट्राइक फ्री हिट बॉल मैच कंटिन्यू। चिंद्रन के बहुत सारे दर्शक जुड़े नितलस के भी जुड़े उनका सभी का स्वागत करते हैं। फ्री हिट बॉल डॉट बॉल मिस टाइमिंग अजय कडू कैप्टन ऑफ दिस टीम और साथ में तकदीर पाडेकर गेंदबाजी के लिए अतुल काटे। इन दोनों टीमों के बीच में एक और बार मुकाबला होगा आमदार बालराम पटेल चषक डोंगर चपाटा में। कल लाइव लॉर्ड्स डोंगर चपाटा के मैदान पर आपने देखे और उसके मुख्य आयोजक सम्मानीय महेश डोंगरे मयूर दादा बंटी पंकज कुणाल ग्रामस्थ मंडल डोंगर चपाटा इनका भी हम स्वागत कर रहे हैं। अभी मंच पर उनका आगमन हुआ हार्दिक स्वागत। मैच ऑन लोवर फुल टॉस बॉल बल्ले के जड़ में डाली इस गेंद को महज से 1 रन मिलेगा। शानदार मुकाबला और आज सम्मान्य बोलना शेठ पाटिल का जन्मदिन है। चिंद्रन के अनिल पाडेकर इनकी ओर से बोलना शेठ पाटिल को शुभेच्छा आती हुई आदित्य सालुंके देवीचा पडा इनकी ओर से भी बहुत सारे प्रवीणला इथे थांबवतो। इथे सन्माननीय बोलना दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता धर्मेंद्र कातारा जीवन भोईर मच्छिंद्र बोलके अनिल कोपरकर शरद बोलके बघा संपूर्ण ग्रुपने यायचे आहे। बोलना दादा या आपण सामन्याला सुरुवात करूया। पीटी
यस थैंक यू सो मच। चिल्ड्रन टीम खेल रही है और चिल्ड्रन का जब भी जिक्र आता है तो महागुरु एमडी गडगे सर, इनको कोई नहीं भूलेगा। महाराष्ट्र के सबसे बड़े निवेदक है। जब देश के प्रधानमंत्री भारत खारघर में आते हैं तो महागुरु को इनवाइट किया जाता है। बहुत बड़ी हस्ती है दोस्तों, बहुत बड़ी उनका नाम है और इसी चिंदरन गांव से बिलोंग करते हैं। चिंदरन गांव के सुपुत्र हीरा महागुरु को कहा जाता है। फिलहाल नितलस चिंदरन का मुकाबला शुरू है, सभी का हम स्वागत करते हैं। दर्शकों के चारों तरफ ये देखिए तौबा गर्दी मैदान के चारों तरफ। फुलालन की बॉल अजय कडू को परेशान कर दिया। तेज बॉल करते हुए अतुल काटे। संग्राम 11 नितलस सबसे एक मजबूत टीम है दोस्तों एमआरडीसी की। इसमें मलिंगा, प्रमोद पाउशे, राहुल, दिनेश तगड़े खिलाड़ी इस टीम में शामिल है। ऑपोजिशन भी कम नहीं है। चिंद्रन, तकदीर पाड़ेकर, अजय, केतन, निकेश, इनके पास भी कमाल के खिलाड़ी है। दो बड़ी टीम है। राउंड विकेट, शॉर्ट बॉल, अजय खड़ू परेशान, अतुल काटे का वेरिएशन। कमाल का गेंदबाज है रोशन। देखिए यॉर्कर के बाद शॉर्ट बॉल, इनके पिटारे में कई अच्छी अच्छी गेंदें हैं। अतुल काटे ये मुझे लग रहा है 2 ओव्हर कर सकते आज। नक्कीच अतुलनीय हे असं षडक पाहायला मिळतं अतुलजी काठे या गोलंदाजाकडून। आणि पिवनचं पहिलं षडक काहीसं गाजले, धावसंख्या काहीशा रोखून धरल्या त्या पहिल्या गोलंदाजानं। प्रहार केलाय, दमदार वार केलाय, परंतु जालं विल नाही आणि या जाल्यामध्ये अडकलाय। लागतोय पहिला धक्का टीम चिंद्रनला आणि काढू बाद होतोय अजय कडू। आपण पाहतो मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। प्रकाश गडगे चिंद्रान, संतोष देशेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्रान, राज गडगे, राज रतन गडगे चिंद्रान, मग कन्हैया वामन गडगे चिंद्रान, साजन गडगे, सचिन गडगे, जयेश गडगे, मंथन देशेकर, देवेश देशेकर आणि अर्चित गडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल महागुरूंच्या तेजोमय वाणीनं। आणि आता लढतीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधित केलं जातं। 5 षटकांची लढत आहे आणि पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 4 वरती 1 ही स्थिती पाहायला मिळते। भोलनाथ पाटील यांचा मित्र परिवार आता अजून संपत नाहीये। मला वाटतं 2 वाजतील रात्रीचे आणि त्यांचा फोटो सेक्शन अल्बम बनेल खूप मोठा। आज त्यांचे मित्र थांबणार नाहीयेत। आपण जीवनामध्ये काय कमवलं? पैसा चुकीचा आहे, आपण माणसं कमवली पाहिजेत आणि हे भोलनाथ पाटील यांचं गणित आता तरी आपल्याला पटते रोशन। नक्कीच हीच तर खरी मोठी धनदौलत त्यांची पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं त्या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार सुद्धा आमच्या या संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलप या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे केला जातो। चमचम तुम्ही पाहताय तिथे मैदानामध्ये स्टेजवरती उडवली जाते आणि हा जल्लोष आहे वलप गावामध्ये मिनी वानखेडेमध्ये। भोलनाथ पाटील यांचा वाढदिवस, क्वालिटी बघा या स्पर्धेची खासियत मध्ये या स्पर्धेचा स्टँडर्ड किती मोठा आहे हे तुम्हाला पाहायला मिळते। परू एंटरप्राइजेस राज भोईर यांच्या माध्यमातून ही चांगली आपल्याला संकल्पना पाहायला मिळते। इव्हेंट मॅनेजमेंटला ही दाद द्यावी लागेल। अगदी बरोबर, इथे डॉट बॉल येणार, परंतु इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये राज भोईर यांचा हात कोणी पकडू शकत नाही। ज्याप्रमाणे त्याने काहीतरी नवीन इथे आणलेत सत्काराच्या वेळी जे चमचम मैदानामध्ये उडवली जाते ती पाहण्यासारखी आहे। प्रेक्षकांची आकर्षक आणि मन जिंकणारी मला तर वाटतं स्वागत होतं। नक्कीच एव्हन सरपंच भोलाशेठ पाटील यांच्या गळ्यातील ते तावीद आहेत। ओहो प्रहार केला जातो, निश्चितच इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। प्रवीण पहिला चेंडू निश्चितच 1, त्यात नंतर पाठोपाठ लगातार 2 चेंडू आपण डॉट पाहिले। धावसंख्येला रोख पाहायला मिळते। अगदी एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव पडला पाहिजे टीम रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघ। अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान काहीशी दादागिरी पाहायला मिळते टीम नितळ संघाची। यापुढील हा चेंडू रॉकेट फायर पाहायला मिळते। येतोय हा घणाघाती षटकार।
मुजबा देवी माता की जयघोष पाहतो आपण आणि विष्णुचंद कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चिंतन इथे उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष दादा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि इथे ॲपकोडेस कंपनीतील सर्व जे कामगार वर्ग आहे सर्वांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंटेटर कॉमेंट्री बॉक्स प्रवीण आणि रोशन यांच्याकडे बोलूया. महागुरूंचा रेकॉर्ड आहे. घोट नाईट रेस्टिंगमध्ये 3000 पाहुण्यांचा सन्मान त्यांनी केला होता. त्यामुळे ते महागुरू आहेत रोशन पाटील. आणि चिंद्रन गावामध्ये देखील यावर्षी नाईट रजनी आहे. त्याच्या अनाउन्समेंट मला वाटतं झाली आहे. दर्जेदार नाईट रजनीवर, कारण चिंद्रन गाव म्हटलं ना नदी किनारी असणारा तो मैदान आणि प्रचंड थंडी. 11 वरती 12 धाबा पाहतोय. 3 ओव्हर नंतर महागुरू अनाउन्समेंट करतील नाईट रजनीची. परंतु 12 वरती 1 आणि बॉलिंगसाठी आलाय मलिंगा प्रमोद पावशे. नेतलस संघाचा एक नामांकित गोलंदाज. समोर फलंदाजीसाठी तकदीर पाडेकर आणि केतन कडू. चिंद्रन संघ म्हटला तर खूप जबरदस्त संघ आहे. केतनच्या अजय असेल, त्यानंतर तकदीर सारखे खेळाडू, राम पाटील एक उत्कृष्ट पंच या संघामध्ये आपण पाहिलेत. निकेश सारखा बॉलर पाहिलाय आणि भन्नाट संघ आविष्कार देखील असतील. बॉल तयार, लव फुलटस बॉल समोर मारला. हा बॉल ऑन साईडला, फक्त इथे सिंगल मिळेल. रोशन चिंद्रन आणि नितलस संघ मी आत्ताच उल्लेख केला, कारण काल लाईव्ह लॉट सेरेमनी आम्ही पाहिली. आदरणीय बाळराम पटेल चषक आमदार या स्पर्धेमध्ये डोंगरचपडा नाईट स्पर्धेमध्ये तिथे 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्या आणि तिथे देखील हे 2 संघ एकमेकांसमोर आले. तर निश्चित स्वरूपात बघा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ खेळतो आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 20 फेब्रुवारीला चिंद्रन गावच्या क्रीडा नगरीमध्ये 20 ते 26 फेब्रुवारी रोजी प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक असणार आहे निश्चित स्वरूपात 35. तर निश्चित स्वरूपात त्या स्पर्धेमध्ये स्पर्धा मध्ये 6 पारितोषिक असणार आहेत. आणि ज्या संघांना स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्याने निश्चित स्वरूपात आमच्याशी संपर्क साधावा. 2 ओवर का खेल समाप्त, 13 पे 1. चिंद्रन 5 ओवर का मैच है ये. 3 ओवर बची है चिंद्रन के पास. 13 रन बहुत कम है 12 गेंद पे. चिंद्रन टीम बैक फुट पे पहुंची है, फ्रंट फुट पे उनको आना है. तकदीर का बल्ला चलना चाहिए. यॉर्कर लोवर फुटस बॉल, कट किया बॉल को पॉइंट पे, डीप कवर पे फील्डर. 1 रन मैच मिलेगा. नितलस की गेंदबाजी बहुत तगड़ी है. नितलस के गेंदबाजों के बाद वेरिएशन है, हाथ खोलने का मौका नहीं मिल रहा है चिंद्रन को. और चिंद्रन के बल्लेबाज थोड़े बैकफुट पे जाते हुए. फिलहाल मेहमान बहुत सारे आज हमने देखे. पोर्णशेठ पाटिल का जन्मदिन. पिछले साल भी इसी तरीके से बहुत सारे मेहमान आए थे. पिछले साल हमने रॉयल एंट्री देखी. प्रभुदाशेठ भोईर और हमारे सम्मानीय महेश दादा पाटिल डोंबिवली, इनकी रॉयल एंट्री पिछले साल आपको देखने मिली. और कैलाश दादा मात्रे ओबे आई ग्रुप, उनका क्या कहना. बोलो तैयार. मिस टाइमिंग, शॉर्ट बॉल दी, टाइमिंग प्रॉपर नहीं हो पाए इस गेंद पर. मैच सिंगल मिलेगा. रोशन चिंद्रन का जो बैटिंग परफॉर्मेंस है उस पर आप क्या कमेंट दोगे, क्योंकि बड़े स्ट्रोक नहीं आ रहे और चिंद्रन के बल्लेबाज को लगातार फेलियर मिल रहा है. फलंदाजांचा रणगाडा असलेल्या रायगड जिल्ह्यातील एक तगडा संघ पाहतो रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. आणि नेहमीच फलंदाजीच्या माध्यमातून याही संघानं रोशनाई प्रस्तावित केली, परंतु या संघाविरोधात काहीसा देखणा वार पाहायला मिळतो टीम संग्राम 11 नितलस संघाच्या माध्यमातून. अतुलनीय कार्य इथे साध्य केलं जातं. झटका क्रमांक 2 टीम चिंद्रनला आणि इथे खेळाडू बाद होतोय तकदीर पाडेकर. बॅक टू द पवेलियन. इथे गारद केला जातो. अगदी याच मंचकावरती चिंद्रनचे आपले महागुरू MD गडगे सर पाहायला मिळत आहेत. चिंद्रनचे आमचे DJ मास्टर रोशन पाहायला मिळत आहेत. त्यांचे मनस्वी स्वागत. 15 पे 2. अजय आउट हुए, तकदीर सस्ते पे आउट हुए. अब जो कुछ करना है तो इस गांव के जमाई केतन कडू को करना पड़ेगा. 15 पे 2. दोनों टीम की बात करें, नितलस और चिंद्रन दोनों को पैकर टी शर्ट अगर किसने पैक किए तो सम्मानीय सौभाग्यवती जयमाला भोलनाथ पाटिल. यानी भोलनाथ शेठ पाटिल ने चिंद्रन नितलस दोनों को ये टी शर्ट पैक किए, क्योंकि उनका नाम दोनों के टी शर्ट के पीछे है. और मैंने टेनिस क्रिकेट में कई टीमें देखे जिन पे भोलनाथ शेठ पाटिल का नाम है और वो टीमें उसी टी शर्ट के साथ इस साल इस सीजन में खेली है. आणि सर्वात जास्तीत जास्त प्रेम पाहायला मिळतं अगदी वलप आणि कानपोलीवरती. याचंही कौतुक व्हायला पाहिजे. अतुल काटे, वेरी गुड बॉलिंग इन फॉर्म. अतुल काटे का बोलबाला, अतुल काटे का जादू, जलवा और एक चमक बिखरने वाला गेंदबाज है. लय गति में गेंदबाज है रोशन. अहम भूमिका अतुल काटे की.
पहली ओवर जब की तब मुझे पता चला कि अतुल काटे आज 2 ओवर करेंगे और संग्राम मिलवून इतलंच नहीं, काफी बढ़िया गेंदबाज पाया है, बनाया है अतुल काटे को. 15-2. अतुल काठेनं पूर्णपणे रोखून धरले, मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवले अतुल काठेनं. यापुढील हा चेंडू अगदी यॉर्करचे वार, विरोधी शिकार, हा शिकंजा घसलाय. अतुलनीय कार्य आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून साध्य केलं जातं आणि समोर पाहायला मिळतो राकेश पाडेकर. अगदी अष्टपैलू भूमिका साकार करणारा हा अवलिया क्रिकेटपटू. सर जडेजा स्टाईल त्याचा खेळ असतो. 10 गेंदे फेंकी अतुल काटे ने, दूसरा स्पेल कर रहे 6 रन दिए, 2 विकेट, कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल स्पेल बाय अतुल काटे. मिस टाइमिंग, गेंद हवा में, सेकंड स्लिप पर गेंद कैच आउट. राकेश पाडेकर बैक टू डग आउट. 15-3. रोशन साइड स्पोर्ट्स छिंदरन. निश्चित स्वरूपात रोशन प्रवीणने कौतुक केलं. आमच्या चिंद्रन गावातील डीजे ऑपरेटर रोशन कडूचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. आणि चिंद्रनच्या क्रीडा नगरीमध्ये येणाऱ्या 20 ते 26 फेब्रुवारीला प्रकाश जोतातील जी स्पर्धा आहे, मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक आहे आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स सायकल असणार आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 26,000, चतुर्थ पारितोषिक 25,000, 5वे पारितोषिक 25,000 आणि 6वे पारितोषिक असणार आहे 25,000. क्रीडा नगरी छिंद्रन. केक क्रमांक 25 आणि 26 आता कटिंग होणार. 26 केक आतापर्यंत कापलेत एका मंचावर आणि तेही 2 तासामध्ये. बोल्लाशेठ पाटीलने आपण माणसं कमवली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण. 15वरती 3. ही खरी मोठी आपली संपत्ती पाहायला मिळते. एवन सरपंच, उपसरपंच सन्मान्य बोल्लाशेठ पाटील यांची आणि ही संपूर्ण तिरंगा क्रिकेट संघ धुंद्रे ऑल टीम आणि ऑल टीमच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 3 गड्यांचा खात्मा, धाबाधाव पुस्तकपती 15 टीम छिंद्रन अशी सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला, परंतु अटके पार झेंडे रोवणं खूप गरजेचं असं. साईल दरे तयार. केतन कडू, चमाई राजा. मिस टाइमिंग, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन पे पीछे फील्डर, मिस फील्डिंग, स्लाइस ऑन द हैंड और गेंद निकलती हुई सीमा पार. 4 रनों के लिए शानदार चौका. डीजे चमकदार हा पण फटका पाहतो प्रवीण. या फटक्यानं काहीशी ताकद आता मात्र प्रस्तावित केली जाईल टीम छिंद्रन संघासाठी केतन कडूच्या माध्यमातून. हा काहीसा गोडवा प्रस्तावित केलाय आणि हे मैदान केतन कडूसाठी नेहमीच रास्त राहिलंय. बाइकर मैन है, इसी मैदान पे उन्हें लाइफ में पहली बार बाइक मिली थी, वो केतन कडू. कोई नहीं भूलेगा इसे. बिग हिट, बिग स्ट्रोक, पीछे फील्डर, दर्शक फील्डर बने, गेंद सीमा पार, इन फील्ड के ऊपर से तमतमाता हुआ, चमचमाता हुआ छक्का. संघ एका बाजूला वाढदिवस साजरा करतोय. बोल्लाशेठ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम दर्शवलं जातं आणि प्रत्येक संघाने इथे, मी आत्ताच उल्लेख केला की केक क्रमांक 25 आणि केक क्रमांक 26 आता इथे कट होते. मला वाटतं इथे हाफ सेंचुरी झाली केकची, तर बजरंग मात्रे यांच्याकडून जो ब्रँडेड टायटनचा वॉच आहे तो तुम्ही बोल्लाशेठ पाटीलला द्या, कारण त्यांनी प्राइस ठेवले हाफ सेंचुरीसाठी. नक्कीच कदाचित हा भीमपराक्रम इथे पाहायला मिळेल. इथे व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. साईल दरे हा गोलंदाज आणि या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढले जात आहेत. धाव पुस्तकावरती रुजू होत असताना 3 गडी बाद 26 धाबा. गायक किरण घोंगे चिंचोली हे सुद्धा टीम छिंद्रनला मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहेत. 26-3 रोशन साई स्पोर्ट छिंद्रन. केतन कडू 7 बॉल 18 पे खेल रहे और 95% रन केतन कडू के. लेकिन छिंद्रन टीम की बात कहे तो वो ऑस्ट्रेलिया टीम है, आखिरी गेंद तक मैच ने छोड़ दी. फिलहाल रनों की जरूरत है. केतन कडू ऑन अ स्ट्राइक. ओ वेरी गुड बॉल, फास्ट एंड फ्यूरियस. और यहां पर गेंद लॉन्ग स्टॉप पे नॉन स्टॉप निकलती हुई, पीछे 2 फील्डर. तब तक रन मुकम्मल होते हुए मैच 22 पे 1 रन, स्कोरबोर्ड पे 27. छिंद्रन की शुरुआत खराब हुई, लेकिन छिंद्रन के दर्शक चाहते अंत अच्छा हो. रोशन, ये मैदान की बात करें तो छिंद्रन टीम खेलती है तो पूरा गांव आता है. कानपोली, देवीचा पाड़ा, वलवली, रोडपाली, इन पड़गे
पालेश्वरी, इन गांव के दर्शक सबसे ज्यादा तौबा गर्दी करते आणि हैं. आज संपूर्ण रात्रीमध्ये पब्लिक डिमांड टीम सुद्धा पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिक राजा आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल. ओहो, प्रहार राहिला, अगदी ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. अगदी धावत संख्येला पूर्णपणे तालेबंद केले जातं. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय. प्रत्येक गोलंदाजानं एक चांगला वार केलाय फलंदाजांवरती. स्क्रीनवरती आपण प्रवीण पाटील, वलभका, त्यानंतर आपण कैलास पाटील यांना पाहतो. आणि त्यानंतर आमचे सर्व मान्यवर बजरंग म्हात्रे असतील, रोहित वाघे असतील, राहुल आणि राहुल डोंगरे देखील आहेत. खूप चांगलं योगदान सर्वांचं केक कटिंग करताना. केक क्रमांक 26. धीमी गति की गेंद, स्लोवर 1, 1 रन. वेरिएशन कमाल का है. अतुल काटे की 2 ओवर लाजवाब थी, उसके बाद साहिल दरे का ये वेरिएशन लाजवाब. अच्छा गेंदबाज बनने के लिए आपको सीखना पड़ेगा धीमी गति की बॉल, लेग कटर, ऑफ कटर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, और ये सब सीखना है तो यूट्यूब पे आपको सर्च करना ही पड़ेगा. 29 लॉस ऑफ 3. धावत संख्येला पूर्णपणे रोखून धरले जातं. साहिल दरे बॉलिंग ट्रॅकवरती. यापुढील चेंडू अगदी अतिवेगानं प्रस्तावित केला जातो आणि इथे रेफर केलाय. अगदी टीव्ही अंपायरकडे हा काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळेल. आणि कंट्रोल रूम मध्ये बंटी खाडेकर आणि त्यानंतर एक बॉल बच्चे मागुरु रेफर किया टीवी अंपायर को. टीवी अंपायर टू डायरेक्टर. अगदी बिमर साठी आपल्याला रिव्ह्यूचा वापर पाहायला मिळतो. अगदी काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत माहिती येईल की नक्की या चेंडूगणी घडामोड काय घडली हे सुद्धा पाहावं लागेल. प्रणय पाटील, सनी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून संग्राम मिलन इथलंच टीमला मनपूर्वक शुभेच्छा. इट्स अ नो बॉल. रेड झोन कडे अलर्ट झालाय. फ्रीटचा चेंडू असेल, खुलेआम खेळण्याची नामी संधी, संधीचं सोनं करेल का? आणि समोर पाहायला मिळतो अभिषेक कडू. अभि नाही तो कभी नाही, अभि तयार. ओहो, प्रहार केला अगदी अलॉन द कार्पेट. मिडविकेट गेला, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका राहिलाय, नकार राहिलाय, एकच धाव मिळते. तर सन्मान्य बालाराम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर संदीप जोशी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. आज व्यासपीठावर आपण पाहतो नितलस क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच इथे दत्ताशेठ आहेत उपस्थित. दत्ताशेठ पाटील, शरददादा पावशे आहेत, राम दरे, आमचे जयरामदादा उपस्थित आहेत. तर चिंद्रन क्रिकेट संघ, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील, त्याचबरोबर उपसरपंच सुजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनावणे, संतोष रामचंद्र देशेकर, गणपतशेठ कडू माजी सरपंच चिंद्रण, अनंत महादेव कडू माजी सरपंच चिंद्रण आणि एकनाथ मुंबईकर आणि त्याचबरोबर विष्णुशेठ कडू यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. भोलानाथ दादांना त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. मुजबा देवी संस्थानचे अध्यक्ष सन्मान्य विष्णुशेठ मरुश्वर कडू चिंद्रन यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. 3 गडी बाद 31 धावा धाव पडलबदी. अगदी 4 षटकांचा भेदक मारा आणि हे 5 धावत संख्येला पूर्णपणे रोख लागली. परंतु स्लॉगरच्या षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओमकार. अभिषेक कडू, बैटर नंबर 5 इन स्ट्राइक, राउंड विकेट. शॉर्ट बॉल हाफ ट्रैकर सामने, खराब दिशा, मिस फील्डिंग, बॉल सीमा पार, मिड विकेट, आउट ऑफ द बाउंड्री, मच नीडेड 4 रन. मच नीडेड 4 फॉर रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन. हाफ हेलीकॉप्टर कट हुई बॉल हल्के हाथों से शॉर्ट स्क्वायर लेग पर 30 गज सर्कल के अंदर 1 रन मैच मिलेगा. 5 ओवर का मैच है. 36 पे पहुंच चुके चिल्ड्रन. 50 बनते 4 गेंद पे 14 आते तो रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन के लिए बेहतरीन हो सकता है मुकाबले में. अगदी सन्मानजनक धावत संख्येकडे काहीशी वाटचाल पाहायला मिळते रोशन साई स्पोर्ट चिंद्रण या संघाची. कारण याही संघामध्ये धुरंधर गोलंदाजांचा वावर आहे आणि त्या पावरनं त्यांना उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करावी लागेल. अगदी मॅजिक बॉल इथे सफर केलाय. परफ्यूम डिलिव्हरी पुढेपणे सुगंधित करणारे हे चेंडू सफर. शुभम शिरवले आणि त्यांच्या परिवार समृद्धी कॉम्प्लेक्स त्यांचा सन्मान परिवाराचं इथे भोलानाथ दादांच्या शुभास्ते झालं. भोलानाथ दादांना त्यांनी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. मॅग्निफिसंट स्ट्रोक, स्टॅडर्ड डिस्पॅच, आउट ऑफ द पार्क.
6 रनों के लिए। व्हाट अ शॉट। आइए वापस उसे देखते हैं। जमाई राजा वल्लभ के पहली बाइक इसी मैदान पे उन्हें मिली थी सरपंच चषक सीजन 1 में, और वो केतन कडू का बल्ला माशाल्लाह। रॉकेट फायर आगीच आगडोंब उसळले जात आहेत आणि हे पाहता केतन कडू आपल्या सांघिक कोट्यासाठी काहीसा गोडवा प्रस्तावित करतो। 11 चेंडू खेळलाय, 25 धावा त्याच्या बॅटमधून। 42 लॉस ऑफ 3 इट्स वेरी मच नीडेड 6 फॉर चिल्ड्रन टीम। 2 बॉल टू गो। आखिर के 2 बॉल है, 12 इस पे आते तो ये टीम 52 के ऊपर पहुंच सकती है। व्हाट अ मैच। शॉर्ट बॉल, हल्की सी लेग कटर इनसाइड एज, बैट पे गेंद ब्रश हुई, विकेट कीपर के हाथों पे कैच आउट। केतन कडू 12-25 पे आउट होते हुए। टीम का टोटल 42, लॉस ऑफ 3 विकेट टीम रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन। बजरंग म्हटले विनय खडके संगतीला, वैभव पाटील मनीष पाटील आहेत बघा सबतीला। गणेश पाटील गोल्डन मॅन, छंद त्याला सोन्याचा, हाय छंद त्याला सोन्याचा। रायगड ठाण्यात गाजलंय नाव, एवन Thank you. सरपंच चषकाचा। 12 गेंद पे 25 पारी। केतन कडू ऑन अ फायर। केतन का विकेट आया, टारगेट सेट बॉल, लास्ट ओवर लास्ट बॉल। 42 लॉस ऑफ 4। बिग हिट आया छक्का तो 48, चौका आया तो 46। व्हाट इज अ टारगेट फॉर संग्राम इलेवन। रोशन, मैंने अभी कहा कल लाइव लॉट्स हमने देखी डोंगर सपाटा के नाइट रोशनी में। मुख्य आयोजक महेश डोंगरे, पंकज, बंटी, मयूर दादा मौजूद है, ग्रामस्थ मंडल डोंगर सपाटा। और ये 2 टीम वो दोनों की चिट्ठियां वहां पर हमें देखने मिली। नितला चिंद्रन परफेक्ट यॉकर, रन आउट, यस स्टंपिंग परफेक्ट। स्कोर रुकता हुआ 42 लॉस ऑफ 4। टीम रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन जीत के लिए संग्राम इलेवन इतलस को चाहिए 43 टू विन द मैच। ओवर टू महागुरु। तर इथे नाणेफेक केली जाणार आहे। I11 कोण, विपक्ष काव्ये, संग्राम इलेवन क्रिकेट संघ, तिरंगा क्रिकेट संघ धुंद्रे आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत विजय धर्णेकर। या संघनायक दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक आकाश मात्रे असतील। या तुमचा एक संघनायक निश्चित स्वरूपात। तर एका बाजूला आपण प्रवीणला पाहतो। नाणेफेक इथे मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होईल। नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो। तर सोमनाथ शेठ मात्रे ज्याने यापूर्वी खारघर ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, दादा या आपला सन्मान केला जाईल। चिंद्रन क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि येणाऱ्या 18 ते निश्चित स्वरूपात येणाऱ्या 20 ते 26 फेब्रुवारीला आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। तर बघूया नाणेफेकीचा कौल बिल कमी आपल्याकडे प्रवीण नाणेफेक जिंकलेली आहे। निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। बळाशेठ या मान्यवरांचा सन्मान इथे करू। चला संगणक कोण क्रिकेट संघाला आता शतरक्षण करायचे आहे। तर निश्चित स्वरूपात वेल कमी आमच्याकडे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बळदादांचा वाढदिवस आहे। बळनाथ शेठ पाटील यांच्या शुभास्ते यापूर्वी ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आमचे मित्र सोमनाथदादा म्हात्रे खारघर यांचा सन्मान इथे केला जाईल। एक उदांत कल्पना उदासी बालगुण ज्यांनी प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना खऱ्या अर्थाने यापूर्वीच्या टर्ममध्ये खारघर ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सोमनाथदादा म्हात्रे यांचा हेतूची सन्मान आज ज्यांचा वाढदिवस आहे बळदादांच्या शुभास्ते केले जात आहे। त्यानंतर आमची त्रिवेणी संघा 1616 त्यांच्या समीपेत आमचे भावासारखा मित्रासारखा भाऊशेठ ठाकूर या पण आणि विशाल दादा यांचा सन्मान केला जाईल। विशाल जोशी एकच नाद बैलगाडा शर्यत रणजित दादांचा सन्मान इथे केला जात आहे। काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व एकेकालचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय रणजित दादा 1616 16 म्हणून परिचित असणारे रणजित शेठ घरात यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। विशाल दादा या शांताराम कुंभारकर माजी उपसरपंच चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे। अशोक कुंभारकर आहेत समालोचक मित्र। अशोक स्टेजवर यायचे आहे। आमचे बंटी गडगे उपस्थित आहेत। बंटी तुमचंही स्वागत आहे। तरी ते विशाल दादांचा सन्मान इथे केला जाते। बालराम पाटील वल्लभ या बालराम दादा या आपला सन्मान केला जाईल। वल्लभ बालराम पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे।
निश्चित स्वरूपात स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आणि विजय दरे नितलस विजय दरे या आपला सन्मानित केला जाईल. राम दरे शांततेचे प्रतीक माजी उपसरपंच नितलस या आपला सन्मानित केला जाणार आहे. प्रेक्षकांच्या आज थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करू खऱ्या अर्थाने, कारण आज भोलादादांचा वाढदिवस आहे. भोलनाथ शेठ पाटील आणि निश्चित स्वरूपात आम्हाला खूप काही कंट्रोल करावा लागतो. अनेक स्पर्धा आम्ही कव्हर करतो, मग त्यामध्ये कुणाल दाते सर आहेत महाराष्ट्रातील नामांकित समालोचक, आमचे बायकरमॅन पीटी आहेत प्रवीण टेंबे आणि रोशन आहेत, मी स्वतः MD गडगे आणि सन्मानी आमचे गुणलेखक सुधीर आगलावेचं तर कौतुक करावे लागेल. चांगली गुणलेखकाची भूमिका आणि वळणार आहोत आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेट समालोचक तिथे कुणाल दाते सर जोडलेले आहेत, परंतु रोशन आणि प्रवीण. राम दरे शांततेचे प्रतीक माजी उपसरपंच यांचा सन्मान आमचे गोपीनाथ उसाडकर आमचे क्लासमेट आहेत त्यांच्या शुभास्थिती केले जात आहे. तर यानंतर बघा सन्मान सामन्याकडे आपण बोलूया. षटक संपल्यानंतर मान्यवरांचा सन्मान करू. ओटो कॉमेंट्री बॉक्स. विशेष सूचना MS46CT 2954 या गाडीची चाबी इथे कॉमेंट्री बॉक्स में जमा है, ती आपण घेऊन जायची. बैट शॉट, पहली बॉल स्लॉट में मिड विकेट पर ड्राइव होती हुई इस बॉल, थोड़ी फंबलिंग, अभी तक गेंद नहीं मिली. फंबलिंग का पूरा फायदा, मैच 2 रन मुकम्मल. इस फील्डिंग सिंगल को डबल में कन्वर्ट किया है संग्राम और नितलस. सुपर मैच. एक तरफ पे साहिल दरे, दूसरे बल्लेबाज टीम के कैप्टन राहुल काटे. उत्तरार्धामध्ये प्रवीण अगदी 43 धावा संख्येचं माफक आव्हान हे तोडीत काढायचंय टीम संग्राम 11. नितळस या टीमला आणि पाहता अगदी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान ज्या पद्धतीनं नितळसच्या अतुल काटेनं अतुलनीय कार्य साध्य केलं होतं, त्या दर्जाचं काहीसं कार्य या पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान तेजस पाडेकर, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोई नुरीदा. फास्ट एंड फ्यूरियस तेजस पाडेकर, वन ऑफ द फास्ट बॉलर इन चिल्ड्रन. बैट कट, आउटसाइड एज, कैच आउट. कैप्टन राहुल काटे वॉकिंग बैक टू डग आउट. 2 रन बनाकर राहुल का खेल समाप्त. पहिला विकेट संग्राम 11 नितलस. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतकड्या बाजूला. पहिला मोहरा इथे गारद होतोय. काढो राहुल काटेला इथे बाद केलंय. अगदी हास्य सम्राट, हास्य कल्लोल दशरथ पाटील सर करावे यांचा आपण आवाज पाहतो. नवी मुंबईच्या मातीमधून ते बिलॉंग करतायत आणि इथे पाहायला मिळतं अगदी IPL फेम कुणाजी दाते सर. आपले मनपूर्वक स्वागत मिनी वानखडेवरती. राहुल आउट, अतुल काटे इन, साहिल दरे नॉन स्ट्राइक एंड पर तेजस पाडेकर को विकेट मिला है. अतुल काटे ने अपने गेंदबाजी से दहशत दिखाई. 12 गेंदें की अतुल काटे ने, सबका दी जीता. स्क्रीन पर देखिए हमारे सन्मानी मारुति पाटिल साहब, बालराम पाटिल साहब, मोहन जी भोईर, दीपक जी पाटिल, उनको देख सकते हैं. और विनय कावट इस मैच का, टूर्नामेंट का लेखा जोखा, अकाउंटिंग की भूमिका यहाँ पर निभाते हुए. नक्की सन्माननीय पोलीस पाटील मग पूर्णपणे मारुती पाटील यांचे कौतुक व्हावं गरजेचं आहे, कारण त्यांची मेंटॉरची भूमिका खूप चांगली असते. आणि इथे पाहतो अगदी उत्तमरित्या हा फटका खेळलाय, जिथे आलाय 4थ्या चेंडू गणिक, हा दमदार षटकार. थैंक यू रोशन पाटिल, आपकी ये आवाज डीजे मास्टर ने प्ले की. आप गायक भी बेहतरीन हो, कमेंटेटर भी अच्छे हो. शॉर्ट बॉल, आउटसाइड एज, सेकंड अटेम्प्ट, कैच इट, इट्स वेरी क्लोज. बैटर आउट. अतुल काटे की पारी. सब आप फील्डिंग पोजीशन पर थे भरत कुंभारकर. बरं भोलानाथ पाटील आयोजक भारी, भोलानाथ पाटील आयोजक भारी, या क्रिकेट स्पर्धेचा, या क्रिकेट सामन्याचा, रायगड ठाण्यात गाजतंय नाव, A1 सरपंच चषक तर हाचा. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. नितेश वाघमारे, प्रवीण पाटील, रुशाल पाटील आणि राहुल डोंगरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. ओटो कमेंट्री बॉक्स. खिलाड़ी कोई खराब नहीं होता, उसका वक्त खराब होता है. वक्त खराब था अतुल काटे का और उससे पहले राहुल काटे का. 2 विकेट लॉस, 2 विकेट डाउन, 8 रन ऑन बोर्ड. संग्राम नितलस. तेजस पाडेकर एक नया गेंदबाज आगे बढ़ के उभरा है नितलस बिल्कुल चिंद्रन गांव में. इससे पहले कई ओपनर गेंदबाज चिंद्रन में देखे थे, लेकिन पहली मर्तबा मैं तेजस पाडेकर को ओपनिंग गेंदबाजी पे देखता हुआ. कट किया बॉल को,
कंफ्यूज, अंदर की तरफ आती हुई गेंद ऑफ कटर, सिंगल आखिरी गेंद पर मिली। टीम का टोटल 9 रन स्कोरबोर्ड पर। दिनेश पावशे के साथ अब साहिल दरे। अगदी पहिल्या षटकादरम्यान तेजोमय कार्य पाहिलं टीम रोशन साई स्पोर्ट्स चिंतन संघाच्या माध्यमातून तेजस पाळेकरनं हे षटक हाताळलं आणि अगदी तीक्ष्ण धारदार बाणा त्याच्या माध्यमातून पाहिला आणि फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या। अलीकडच्या पहिल्या पूर्वार्धादरम्यान अतुल काटेनं ज्या दर्जाचं षटक हाताळलं होतं त्या दर्जाचं षटक सध्याच्या घडीला हाताळलंय तेजस पाडेकरनं। 8.5 रन पर ओवर, ये जीत के लिए नितलास का समीकरण होगा, लेकिन दिनेश पावसे अपने हेलीकॉप्टर स्ट्रोक के लिए बहुत मशहूर है और सामने जो गेंदबाज है आइए उनके खिलाफ दिनेश का बैटल किस तरीके से होगा उससे एंजॉय करते। क्रिकेट ये पहली मोहब्बत है रोशन। आज अगर आप माइक लेके मैदान के चारों तरफ जाए, किसी से पूछे कि आपने कभी प्यार किया है, वो कहूँगा मैं सिंगल हूँ लेकिन मैंने क्रिकेट से प्यार किया है। पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण आमच्या या रॉयल आयोजकांच्या माध्यमातून इथे प्रस्तावित झाले। आयोजकांचं कौतुक होणं हे रास्त आहे। गोलंदाज निकेश गडगे गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना पहिला चेंडू तितका धाकड पाहतो आणि पहिला चेंडू राहिलाय डॉट बॉल। गडगे, निकेश गडगे ये गेंदबाज है। महागुरु आप भी गडगे हो और गडगे सर आपके भाई का वो लड़का है जबरदस्त। और निकेश गढ़ की बात करें तो तलोजा एमआरटीसी लीग में बेस्ट बॉलर के तौर पे उन्हें चुना गया था। अगदी महागुरूंचे पुतणे पाहायला मिळत आहेत। निश्चितच निकेश गडगे त्याचेही तडके पाहतो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, जसे तडके पाहायला मिळतात आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये। ओहो, प्रहार केलाय, अगदी वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळलाय, एकदा प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न राहिलाय, प्रयत्नवादी राहिल्यानंतर अगदी 2 धावा झपाट्याने प्राप्त होत आहेत। सांघिक कोटा अगदी पुढे अग्रेसर होईल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। टीम संग्राम 11 नितळस एक रसबंदी खेळ खेळण्याच्या उद्देशाने खेळतो। 2 गडी बाद 11। 11 स्कोरबोर्ड पर 43 टू विन, बट अब जीतने के लिए 32 चाहिए 22 बॉल पर। दिनेश पावशे वन ऑफ द फंटास्टिक बैटर नितलस। शॉर्ट बॉल तैयार नहीं थे दिनेश, अक्रॉस द लाइन खेलते तो दूर जाती गेंद, लेकिन स्ट्रोक अच्छा है। 2 फील्डर गेंद के पीछे रेस लगी, गेंद आगे, जीत गई सीमा पार, रन मिलेंगे 4। शानदार चौका। पूर्णपणे ताकद इथे ओतळली जाते। दिनेश काठे अलीकडच्या 3 चेंडू गणिक फक्त 3 चेंडू मध्ये निश्चितच आपण 3 धावा पाहिल्या। दिनेश पावशे इथे गुणतालिकेमध्ये दुरुस्ती केली जाईल। ओहो, लेट कटचा हा देखना फटका, सेकंड स्लिप मध्ये ऋषी त्या ठिकाणी सज्ज होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल। अलीकडच्या चेंडू गणिक 4 धावा आल्यानंतर गोलंदाज निकेश गडगेनं कमबॅक साधलंय, ही खासियत आहे निकेश गडगेची। अगदी येणाऱ्या काही कालखंडामध्ये अगदी NPL नितळस प्रीमियर लीगचं बिगुल वाजेल आणि उत्तमरित्या तिथे आयोजन पाहायला मिळेल। अगदी धावा पाहतो, अगदी स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 16। बॉलिंग ट्रॅकवरती निकेश गडगे पुन्हा एकदा तयार। ओहो, रोखून धरले, पूर्णपणे यॉर्क लाईनचे चेंडू आपल्या भात्यातून सफर केले जात आहेत। तेज तर्रा चेंडू कसे सफर केले जात आहेत याचं ज्वलंत उदाहरण। कैलाश पाटिल कानपोली वन ऑफ द फैबुलस विकेट कीपर, 16 पे 2। निकेश गढ़ लास्ट बॉल, वेरी गुड बॉलिंग। तेजस पाटेकर के बाद निकेश गढ़ के भी अपने जोहर दिखाते हुए। 5 ऑन, लास्ट बॉल ऑफ सेकेंड ओवर। ओवर पिच बॉल, अंपायर सिग्नल व्हाइट बॉल, स्क्वायर। अतिरिक्त रन में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पे 1 रन आगे बढ़ते हुए 17-19 गेंदों पे 26 चाहिए। फिलहाल कानपोली का मुकाबला झांसी नाइट में शुरू है, जहाँ पे 30 गेंदों पे 50 की जरूरत है। मैंने कल कहा कानपोली टीम ने भोलाशेठ पाटिल को बड़ी पहचान दी है, क्योंकि कानपोली टीम जब स्वर्गीय रतनबा पाटिल चषक में चैंपियन बनी थी, वो ट्रॉफी अभी भी भोलाशेठ पाटिल के घर में सजा के रखी है और उसे हमेशा देखा जाता है। नक्कीच गतवर्षी तो मिरवणूक सोहळा सुद्धा आपण या मिनी वाडखेड मैदानावरती पाहिला। ओहो, प्रहार केला, कॉपी बुक साईल फटका खेळण्याचा प्रयत्न, आजच्या रात्रीतील सर्वाधिक देखना फटका प्रवीण या फलंदाजाने खेचलाय, नावे साहिल दरे। साहिलनं एक चांगली फाईल आता ओपन केली आहे आपला दरारा। आउटस्टैंडिंग, 1 सेकंड एक्शन रिप्ले को देखते हैं। शॉट ऑफ द नाइट, जस्ट लाइक अ लेदर क्रिकेट, प्रोफेशनल शॉट उसे कहते हैं। क्लास, मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय साहिल दरे। ओ व्हाट अ शॉट, नजरे गेंद पर थी, प्रोफेशनल। अगदी रणझुंजार हा फटका खेळला जातो।
नेत्रदीपक फटकेबाजी अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपटलावरती 2 गडी बाद 23. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे अगदी 20 धावसंख्येची. 18 चेंडू 20 धावा अजूनपर्यंत बनवायच्या. संग्राम 11 नितळसला टीम रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाविरोधात टीम दोन्ही संघ तितकेच ताकदवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 20 रन्स 18 बॉल पे जीत के लिए चाहिए संग्राम 11 नितलस. वंस अगेन MIDC की 2 सबसे टॉप की टीम है. चिंद्रन नितलस का ये मैच आखिरी बॉल तक अगर होता है तो मुकाबले में आग लग सकती है. बैटिंग लाइन पे दिनेश पावशे के साथ साहिल दरे. गेंदबाजी में तब्दीली अब आएंगे. फिर से एक बार गेंदबाज विघ्नेश देशेकर सन्मान्य भोलाशेठ पाटिल के भांजे विघ्नेश देशेकर निकेश देशेकर की शादी फिक्स हुई है. वो भी मैच का आनंद ले रहे. क्या मुकाबला बना है रोशन. और उसके बाद भोलाशेठ पाटिल के एक और भांजे खुटारी के जतिन म्हात्रे भी काफी अच्छे गेंदबाज है. 23 लॉस ऑफ 2. विघ्नेश देशेकर मामाच्या गावी आल्यानंतर त्याचा खेळ बहरतो, कारण गतवर्षी त्याचा आपण खेळ पाहिला होता आणि त्या दर्जाचा खेळ याही लढतीमध्ये याही स्पर्धेमध्ये त्याला साकार करायचा. कारण अलीकडे पहिल्या 2 षटकादरम्यान काहीच विघ्न आले, परंतु आता निर्विघ्न पद्धतीनं त्याला इथे गोलंदाजी हाताळायला लागणार आहे. पिछले साल विघ्नेश ने 5000 जीते थे अपने बॉलिंग परफॉर्मेंस से. इनामों की बरसात हुई थी. क्या वंस अगेन वो अपना आक्रामक रूप दिखाएंगे. ओ वेरी गुड स्ट्रोक इनफील्ड लॉन्ग स्टॉप सामने की दिशा में ब्लॅक स्क्रीन पर 4 रनों के लिए. तर मान्यवरांचा षटकाराने स्वागत केलेलं आहे. अतिथी देव भव अत्तरबा एंटरप्राइजेसचे ओनर्स तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. गुरुनाथ शेठ पावशे नितिलास आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना अजयदादा मोरावकर यावं व्यासपीठावर भोलानाथ दादा यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. सन्माननीय युवा नेते भारतीय जनता पार्टी नितेश शेठ पाटील ग्रामस्थ मंडल घोटे यांचं इथे अलोट असं इथे स्वागत केलं जाईल. त्यांचा मित्र परिवार नितेशदादा पाटील अत्तरबा एंटरप्राइजेस घोट यांचं आगमन त्यांच्या समवेत दी लेजंड क्रिकेटर गुरुनाथ दादा पावशे अरविंद दादा चौधरी माजी उपसरपंच नितलं. स्वागत आहे दादा तुमचं. नेक्स्ट बॉल ओहो प्रहार केलाय. रोखून धरण्याचे प्रयत्न तंतोतंत राहिले, परंतु भेदलंय. चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट फटका खेळलाय. येतोय हा चमकदार शानदार चौकार. स्वागत केलं अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं. समीकरणामध्ये काहीशी तब्दिली पाहायला मिळते. 14 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 11 धावसंख्येची आवश्यकता टीम संग्राम 11 नितळस या संघाला, परंतु व्हाईट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या 1 नाकार गेली. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 33 धावा धावपुस्तकावरती. क्रमांक 27 आलाय आणि घेऊन आलेत ते म्हणजे नितेश शेठ पाटील. नितेश पाटील म्हटले नाही या स्पर्धेचे आयोजक आहेत मित्रांनो. अगदी जल्लोष पाहतो. तर सन्माननीय अत्तरबा एंटरप्राइजेस नितेशदादा पाटील घोड आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचं आगमन झाल्यानंतर अतिथी देव भव फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक खऱ्या अर्थाने नितेशदादांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. संत वचनाप्रमाणे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंत. 10 रन 33. तेहतीस धावा झाल्यात. 10 पाहिजेत. डगआउट मध्ये तुमचा इथे देखील 12वा आहे, त्यामुळे काही डाऊट नसेल. 14 बॉल 10 रन पाहिजेत. नक्कीच राखीव काढो इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये शाबूत आहे. नक्कीच दोन्ही संघांना न्याय दिला जाईल. ओहो प्रहार अगदी पूलचा हा सक्सेसफुल फटका ठरलाय. येतोय हा संघर्षाचा दमदार षटकार. हुक शॉट स्टैंड एंड डिलीवर ओवर द मिड विकेट. सीमा पार 6 रन. मैच खुला कर दिया साहिल दरे ने. क्या जबरदस्त बैटिंग की है साहिल दरे. 6 बॉल 20 पे खेलते हुए वन मैन शो साहिल दरेचा दरारा पाहतो. 6 चेंडू खेळला. 20 धावा त्याच्या बाडमधून. धावांचा ओघ अगदी विजयाच्या समीप झालाय आणि हे पाहता अंतिम टप्प्यामध्ये रोखून धरले. लागतोय झटका क्रमांक 3.
नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलण्याचा पाटीलचा आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलण्याचा पाटीलचा नक्कीच आदर्श खुला हे व्यक्तिमत्व सन्माननीय बल्ला शेठ राजाराम पाटील उपसरपंच त्यानंतर सौभाग्यवती जयमाला बल्ला शेठ पाटील माजी सरपंच त्यानंतर सन्माननीय एकच वादा राजू दादा राजेश पाटील माजी सरपंच आणि सौभाग्यवती विद्यमान सरपंच प्रियंकाताई राजेश पाटील या सर्वांचं कौतुक व्हायला हवं. आमचे संपूर्ण आयोजक वर्ग सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन एकच वादा राजू दादा सोबत आमचे रणजित करत रवींद्र पाटील आहेत. त्यानंतर आपण पाहतोय प्रतीक म्हात्रे निखिल म्हात्रे असतील विशाल पाटील आहेत त्यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये त्या मैदानावरती पाहतोय आणि असंख्य पाहुणे या मॅचचा आनंद घेत आहेत. कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतात हे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. हे संपूर्ण पडद्यामागचे हिरो आहेत आणि यांचे कौतुक व्हायला हवं. संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांची वेगळी झळक आणि याच मुलगी ही स्पर्धा अगदी 7 समुद्रापार पोहोचली जाते पीटीसीच्या माध्यमातून. 12 चेंडू 4चं समीकरण. One big stroke and that match finish. Yes, match is finished. Sangram 11 Nitlas won the match. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये संग्राम 11 जानुमान नितलस क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. तुमचं अभिनंदन. रोशन साई स्पोर्ट चिंद्रा क्रिकेट संघ आपण सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा आम्ही आभार व्यक्त करू आणि भोलानाथ दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता त्यांचे भाचे परिवार निकेश देशेकर चिंद्रण जतीन मात्रे खुटारी विघ्नेश देशेकर चिंद्रण आणि भावेश घरत हे उपस्थित आहेत. भावेश घरत पाबडीचा पाडा सर्वांचं स्वागत. मान्यवरांचा सन्मानित केला जाईल.